ईश्वरदास म्हणतो की त्यांची कल्पनाच ही होती, जेवढ्या शत्रूला यातना जास्त तेवढं पुण्य जास्त. शंभूराजांना एका दिवसात मारलेलं नाही. 15 फेब्रुवारीच्या साधारणतः सुमारास त्यांना बहादूरगडाच्या शिबिरामध्ये आणलं गेलं आणि त्यांचा मृत्यू त्यांनी घडवलाय तो 11 मार्चला घडवलाय. जवळजवळ 1 महिन्याचा काळ सातत्याने एकामागून एक, एका दिवशी सगळं नाही करायचं. एकदा एक कान कापला की त्या यातनातून तो बाहेर येऊ लागला की दुसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा. त्या यातनातून बाहेर येऊ लागला की बोट तोडायचा. एका दिवशी तर आज्ञा झाली कोशिंबीर करावं, पण ते ऐकायला येईना. अंगावरची सालडी अशी सोलून काढून त्याच्या अंगावर तिखट मीठ आणि तेजाब टाकून जाळ करत असताना सुद्धा मुखाने जप जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब. कधी कधी हळूच हाक मारायचे, रामदास स्वामी आपण आम्हाला पत्र लिहिलं, पराक्रम केलाच आहे पोरा, पण याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, असं तुम्ही म्हणाला होतात. स्वामी मला माझ्या बाबांपेक्षा काही विशेष जमलं ना, या आयुष्याचं सार्थक म्हणून जे मला मिळावं ते जमलं ना. कारण आज मला कळत आहे माझ्या जगण्यापेक्षा माझ्या मृत्यूनं काम जास्त होणार आहे. धर्मासाठी लढावं कसं माझ्या बाबांनी दाखवून दिलं, आता धर्मासाठी मरावं कसं ते दाखवण्याची. बाबा मी माझ्या परीक्षेमध्ये उतरलो ना, पण तरी सुद्धा तेजस्वी असलेले शंभूराजाचे डोळे, त्याला नजरेला नजर देता येईना. शेवटी एक पठाण पाठवला. त्या काळातला हा शब्द आहे, ह्याच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्या. म्हणजे लोखंडी सळई निखाऱ्यात गरम करायची आणि डोळ्या छिद्रांमधनं घालून आतमध्ये गोल फिरवायची. आतल्या सगळ्या रक्तवाहिन्या जळून जातात, गळून जातात. तो मनुष्य जेव्हा आला, पांढरी दाढी असलेला, 2 शेगड्या घेतलेला, त्या माणसाचे शब्द फार छान आहेत. त्याने त्या तंबूमध्ये असा अर्धवट लोळा गोळा झालेला, कातडी नीटपणे आली नाही आली अशा अवस्थेतला शंभूराजा पाहिला. तरी सुद्धा तब्येत लपत नव्हती राजाची. हमें हा मिलाव, बाद में भाग जाना. डोळ्याने फक्त विचार, का रे असं बोलतोयस? तर तो पठाण सांगू लागला, बेटे मैं तेरे बाप के उम्र का हूं, मुझे मालूम है इतनी अच्छी तन करने को कितना प्रयास करना पड़ता है. अरे समाज राष्ट्र के लिए इतनी अच्छी तन मिली है. सगळं अंग चाचपलं त्याने. इतनी अच्छी तन फिर नहीं मिलेगी. त्या पठाणाला सुद्धा बघवलं नाही. तंबूच्या कनातीला कान लावून औरंगजेब थांबला होता. आता तरी शंभूराजा ओरडेल या एका गोष्टीसाठी. उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब. ती जिभेतनं येणारी जगदंबेची नामावली सहन होईना म्हणून शेवटी सांगितलं, जबान खींच लो. जिभेमध्ये लोखंडी आकडा अडकवायचा असतो उलटा. 10 लोकांनी चेहरा धरून ठेवायचा. जवळजवळ 1.5 हात जीभ बाहेर येते, इतकी खसकन जीभ खेचून काढली जाते. तो पठाण सांगतो, एखाद्या दीपस्तंभासारखा शंभूराजा उभा आहे. त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. एक दिवस एक अवयव तोडत यातना करून शेवटी मुद्दाम मुहूर्त घेतला 11 मार्चचा. कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. गुढीपाडव्याच्या मुद्दाम आदल्या अमावस्येला मारू, म्हणजे हिंदूंच्या सणाला कलंकित करता येईल. अशा कल्पनेनं
पुण्याच्या शेजारी तोच्याही पलीकडे नगर रस्त्याला आपण जात राहिला, वढू नावाचं गाव आहे. त्या जंगलामध्ये या शिल्लक राहिलेल्या देहाला नेलं. कब्जे कलुशा, त्याचीही जीभ हासडली होती, त्याचेही डोळे काढले होते, त्याचीही चामडी सोलली होती, त्याच्याही डोक्याचे पाठ काढले होते, त्यात शेंदूर भरून त्यालाही आग केली होती. या दोघांना त्या संगमावरती नेलं नदीच्या. वर्णन असं आहे, पालथं पाडलं आणि अण्णा एक एक इंच अंतरावरनं खटा 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 तुकडे मारत. असं मारायचा सगळा डाव चालला होता. एकदम नाही मारायचं. शेवटचा घाव मानेवरती कचदिशी बसला. ते मस्तक बाजूला झालं. ज्या मस्तकावर यवराज्याचा अभिषेक झाला होता ते मस्तक बाजूला झालं. जे मस्तक जिजाबाईंनी कुरवाळलं होतं, जे मस्तकाला पोटाशी धरून शिवछत्रपती मस्तक बाजूला झालं आणि रक्ताचे फवारेच्या फवारे नदीमध्ये उडाले, इंद्रायणीमध्ये आणि भीमेमध्ये. आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं, शंभूराजांचे डोळे फोडले पण दिव्य स्वराज्याची स्वप्न बघायचा महाराष्ट्र कधी थांबणार नाही. यांचे हातपाय काटल्यामुळे हिंदवी स्वराज्य उभे राहण्याचे यांचे